विशाळगडावरील अतिक्रमणं काढावीत या मागणीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील 14 जुलैच्या विशाळगड मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं। संभाजीराजे छत्रपती विशाळगड परिसरात पोहोचण्यापूर्वीच जमावानं गजापूरमध्ये तोडफोड सुरू केली होती। या तोडफोडीमध्ये गजापुरातील अनेक कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याच्या निषेधार्थ MIMच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी हल्लेखोरांना अटक करा, हल्ल्याच्या मास्टर माइंडला अटक करा अशा घोषणा देत नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली। याच्या पाठीमागचा उद्देश हेच आहे की विशाळगडवर जी गजापूर येथे घडलेली घटना आहे, या घडलेल्या घटनेचे जे मास्टर माइंड आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि गजापूरमध्ये ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांना योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे। ज्या मस्जिदीचे नुकसान झालेले आहे त्या मस्जिदीचे पण सरकारने जबाबदारी घेऊन तिथले पोलीस यंत्रणा तिथे अजून पण त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावे। ही सर्व गोष्टी आहेत। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो, तिथे आमचे धरणे आंदोलन झाले। त्यानंतर आम्ही त्याचे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले आहे। एवढ्याच आमच्या मागण्या आहेत की ह्या लोकांना लवकरात लवकर अटक करा, कारण अशी दहशत माजवणारी लोक ही संविधानाला आणि भारतातील प्रत्येक नागरिकांच्या जीवावर उठणारे आहेत आणि यांना लवकरात लवकर अटक करून आणि यांच्या पाठीमागे यांचे नेतृत्व करणारे जे लोक आहेत यांना पण लवकरात लवकर अटक करून यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि अटक केली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। MIMच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। येत्या 4 दिवसांमध्ये या मागण्यांप्रमाणे योग्य ती कारवाई झाली नाही तर MIM पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलनात पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी, जिल्हा उपाध्यक्ष इलियास कुन्नुरे, शहराध्यक्ष इरफान बिजली, शहर उपाध्यक्ष इम्रान म्हालदार, सेक्रेटरी मोहसिन हकीम, हाफिज जुबेर पठाण, हैदर मदार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।